नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर खोलात जाणार आहोत ज्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे. E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि विशेषतः मंत्री नितीन गडकरी यांच्या भूमिका आणि त्यांच्या दाव्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हो, अगदी. हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण त्याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होतोय. बरोबर. E20 पेट्रोल म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्य माणसाच्या गाडीवर आणि अर्थातच खिशावर काय परिणाम होतोय? सुरुवात गडकरींच्या प्रतिमेपासून करूया. म्हणजे एकेकाळी कसं होतं की ते त्यांच्या कामासाठी ओळखले जायचे, नाही का? हो, काम करणारा नेता अशी एक प्रतिमा होती त्यांची. बरोबर. पण अलीकडे त्यांचे मोठे प्रकल्प जसे की एक्सप्रेसवे असतील किंवा ती टोलची पद्धत आणि काही विधानं जसं पेट्रोल निम्म्या किमतीत मिळेल वगैरे, हां. यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत, असं काही जण मांडत आहेत. अच्छा. मग सगळ्यात आधी हे इथेनॉल प्रकरण नक्की काय आहे? E20 म्हणजे काय हे जरा सोपं करून सांगाल? नक्कीच. इथेनॉल म्हणजे एक प्रकारचं अल्कोहोल, हां. जे मुख्यतः ऊस किंवा मक्यापासून बनवतात. हां. महत्वाचं म्हणजे हा फ्युअल ग्रेड इथेनॉल असतो, म्हणजे पिण्याचा नाही तर गाडीत इंधन म्हणून वापरायचा. ओके. पेट्रोल कंपन्या काय करतात, हे इथेनॉल आपल्या नेहमीच्या पेट्रोलमध्ये मिसळतात. समजा 10% मिसळलं तर ते झालं E10 आणि 20% मिसळलं की ते झालं E20 पेट्रोल. म्हणजे E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉलचं मिश्रण. बरोबर. अगदी बरोबर. पण मग अडचण कुठे येते? E20 मुळे सुरू झाली. सरकारचं मूळ लक्ष होतं की 2025 पर्यंत 20% मिश्रण करायचं. हो. पण काही माहितीनुसार गडकरींनी 2023 पासूनच याची अंमलबजावणी सुरू केली. इथेच खरी मेख असू शकते म्हणायची. म्हणजे आता अनेक पेट्रोल पंपांवर फक्त E20 मिळतंय. ग्राहकाला पर्यायच नाही. गाडी जुनी असो की नवी. अगदी. अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचं दिसतंय. ग्राहकांना कमी इथेनॉल असलेलं किंवा साधं पेट्रोल निवडण्याचा पर्यायच मिळत नाहीये. अरे देवा. आणि त्यात अजून एक भर म्हणजे पंपांवर स्पष्ट लेबलिंगचा अभाव. म्हणजे लोकांना कळतच नाहीये की आपण नक्की काय भरतोय गाडीत, E10, E20 की साधं पेट्रोल. हे चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम गाड्यांवर काय होतोय? कारण लाखो गाड्या वेगवेगळ्या वर्षांच्या आहेत. हो, आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात, असे एका रिपोर्टमध्ये म्हटलंय. माहितीनुसार फक्त एप्रिल 2023 नंतर बनलेल्या गाड्याच E20 मटेरियल कंप्लायंट आहेत. म्हणजे काय नक्की? म्हणजे त्या गाड्यांचे इंजिनचे भाग, रबर सील्स, फ्युअल लाईन्स, पंप हे अशा मटेरियलचे बनवले आहेत जे इथेनॉलमुळे खराब होणार नाहीत. कारण इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो आणि ते काही धातूंना गंजवू शकतं किंवा रबरला खराब करू शकतं. ओके. पण मग प्रश्न उरतो जुन्या गाड्यांचा, म्हणजे ज्या 2023च्या आधीच्या आहेत. 2015ची गाडी असेल, 2018ची असेल, अगदी 2022ची पण असेल. हो. त्यांचं काय? त्या गाड्या E20साठी बनवलेल्या नाहीयेत. त्यामुळे असं इंधन वापरलं तर फ्युअल टँकमध्ये गंज लागणं, फ्युअल पाईप कडक होऊन तुटणं, इंजिनच्या भागांची झीज लवकर होणं, अशा तक्रारी वाढल्या आहेत. बापरे. यामुळे इंजिन सीज होण्याची किंवा गाडीच्या परफॉर्मन्सवर वाईट परिणाम होण्याची शक्यता वाढते. आणि मायलेजचं काय? की मायलेज तब्बल 6.3 किलोमीटर प्रति लिटरने कमी झालं E20 मुळे. हो, मायलेज कमी होणं ही तर E20 बाबतची एक सिद्ध गोष्ट आहे. याचं कारण म्हणजे इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असते, जवळपास 30%नी. अच्छा. म्हणजे गाडीला तेवढीच पॉवर मिळवण्यासाठी जास्त इंधन जाळावं लागतं. त्यामुळे मायलेज घटतंच. आणि अजून एक मुद्दा होता विम्याचा. हो, काही विमा कंपन्या जर E20 मुळे इंजिन खराब झालं तर क्लेम देणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जाते. अर्थात याला अजून अधिकृत दुजोरा नाही, पण ही एक मोठी समस्या होऊ शकते ग्राहकांसाठी. खरंय? आता या चर्चेत नेहमी ब्राझीलचं उदाहरण दिलं जातं. तिथे पण इथेनॉल वापरतात ना? मग तिथे काय वेगळं आहे? हो, ब्राझील मॉडेल महत्वाचं आहे. त्यांनी 70च्या दशकात हे सुरू केलं आणि तिथे पंपावर पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे E0 म्हणजे 100% पेट्रोल, E20, E20, अगदी E100 म्हणजे 100% इथेनॉल सुद्धा मिळतं. म्हणजे ग्राहक निवडू शकतो. बरोबर. ग्राहक आपल्या गाडीनुसार आणि गरजेनुसार निवड करू शकतो. आणि त्यांच्या गाड्या? तिथे जवळपास 90% गाड्या या फ्लेक्स फ्युएल आहेत. आणि आपल्याकडे भारतात काय दिसतंय? आपल्याकडे चित्र खूप वेगळं आहे. इथे अनेक ठिकाणी सरसकट E20 लागू केलं जातंय. पहिला मुद्दा
किंमत. पेट्रोल स्वस्त झालेलं नाही, उलट काही काळ तर ते महागच झालं. जरी आपण रशियाकडून स्वस्त क्रूड ऑइल घेत असलो तरी त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. पण असं का? इथेनॉल तर स्वस्त असायला हवं ना? नाही, इथेच तर गोची आहे. आज बाजारात इथेनॉलची किंमत म्हणजे फ्यूल ग्रेड इथेनॉल साधारण 71 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे आणि पेट्रोलची मूळ किंमत करांशिवाय ती सुमारे 55 रुपये प्रति लिटर आहे. दुसरा मुद्दा, प्रदूषण. ते कमी होतं म्हणतात. तो दावा पण पूर्णपणे खरा नाही, कारण 1 लिटर इथेनॉल बनवायला प्रचंड पाणी लागतं. एका अंदाजानुसार जवळपास 2860 लिटर पाणी प्रति लिटर इथेनॉल. बापरे. याचा भूजल पातळीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय हे पाणी उपसण्यासाठी, ऊस किंवा मक्याच्या शेतीसाठी, वाहतुकीसाठी, फॅक्टरीसाठी जी ऊर्जा लागते, त्यामुळे अप्रत्यक्ष प्रदूषण होतंच. म्हणजे हे सगळं नक्की कोणासाठी सुरू आहे? जर सामान्य माणसाचा फायदा नाही, पर्यावरणाचा प्रश्न आहे, गाड्यांचं नुकसान होतंय, तर मग फायदा कोणाचा होतोय? इथेच मग ते लॉबी वगैरेचे आरोप येतात. यामागे ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांची जी लॉबी आहे, म्हणजे शुगर केन लॉबी, आणि त्याच्याशी जोडलेलं राजकीय फंडिंग, हे खरं कारण असू शकतं. अच्छा. म्हणजे सामान्य माणसाला आश्वासनं द्यायची, पण खरा फायदा कदाचित पडद्यामागे काही निवडक घटकांनाच पोचवायचा, असा संशय व्यक्त केला जातोय. म्हणजे एक प्रकारे सामान्य माणूस नकळतपणे एका मोठ्या प्रयोगाचा भाग बनलाय का? आणि याच संदर्भात गडकरींच्या कुटुंबियांचा इथेनॉल व्यवसायाशी संबंध असल्याचा उल्लेख पण आहे. त्यांचे 2 पुत्र निखिल आणि सारंग हे इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये संचालक आहेत. ओहो. त्यामुळे मग तो हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा प्रश्न येतोच, की सार्वजनिक धोरण ठरवताना वैयक्तिक किंवा कौटुंबिक व्यावसायिक हितसंबंध आड येत आहेत का? सामान्य माणसावर बोजा टाकून विशिष्ट कंपन्यांना फायदा होतोय का? असे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. अर्थात हे आरोप आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी. बरोबर.